चला झाली ना सगळी तयारी? अरे काय नमा अर्चना, तुमचं अजून पाळणाच सजवणं चाललंय. आवरा पटापटा. सुहास, भारत का? अरे तो पडदा सरकव जरा. हा हे बघ, आत्याने बाळाच्या कानात नाव सांगितल्याशिवाय कोणाला समजलं नाही पाहिजे बरं का. सुहास ऐक ना, तुझ्या बारशाच्या वेळी मी तुझ्या कानात नाव सांगायच्या आधीच तुझ्या आईने अख्ख्या गावाला नाव सांगितलं होतं. तसं नाही झालं पाहिजे बरं का. पण काय हेमा, आपल्या पणतीच्या बारशामध्ये हा अजून तेवढा तरुण दिसतो की नाही तुझा धर्मेंदर? तरुण तरुण नाही, खूप छान आणि रुबाबदार दिसताय. या तू पण ते सरकार दंग आहे. ओरिजिनल देशमुखांचा आता काही वचक राहिला नाही ताई. हा ओ धर्मेंदर, हेमा मालिनी, लक्ष कुठे आहे तुमचं? केव्हाची हाका मारते तुम्हाला? छान. बरं सांग काय झालं? अगं करायची ना सुरुवात विचारत होते. बर अदिती कुठे आहे? अगं आता ती इथे होती, पण आता नाहीये ना. आणि तिचं बाळ पण दिसत नाहीये कुठे. मला माहितीये त्या दोघी कुठे असतील ते. ए बरोबर, आवरा चला पटापट करा. तुम्ही आवरा ग. ओरिजिनल देशमुखचं बारसं आहे, उशीर झाला नाही पाहिजे. पटापट करा. नाना तू इथेच अजून काय रे हे? चला मीच मदत करते तुम्हाला. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जशी गणपतीची पूजा करून करतात, तशी आपल्याकडे गणपती बरोबर या चुलीची सुद्धा पूजा करतात. आता तू या घरची न्यू मेंबर आहेस, मग तुला ह्या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे हो ना. तुला सुद्धा हे घर असंच बांधून ठेवायचं. चल आता हळदी कुंकू लावूया. हळद कुंकू लावायचं हो की नाही? झालं का? अजून एकदा लावायचं. हो झालं झालं. बयाजी, मला वाटलंच इथेच सुनबाई असणार म्हणून. चूल एक असायला हवी, म्हणजे किती मोठं कुटुंब असलं ना तरी ते बांधलेलं राहतं. आणि याची जाण जोर सर्वांना आहे ना, तोवर हे घर असंच जोडलेलं राहणार. याची जाण राहीलच, आणि ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगणार हो की नाही. बयाजी, हे घर असंच बांधलेलं राहील. बरं अदिती, चल सगळी तयारी झालीये, आपण सोहळ्याला सुरुवात करूया. हो चला. तर काय करायचं? चला गुणगुणी. माझी मुलगी कुठे आहे? कोणाकडे ती? अरे ती तुझ्या एकट्याची मुलगी नाहीये, सगळ्यांची आहे. हो सगळ्यांची आहे, पण आहे कुठे ती? अरे छोटे आणि आदिती दोन्ही दिसत नाहीयेत, कुठे गेल्या? का आदिती कुठे गेली? बघा ती नाहीये तर सरू पण रडायला लागली. इकडे आली. कुठे गेली होतीस तू? अरे चूल घरातच होते, करायची का सुरुवात? अरे हा हा
खूप आनंद होतोय. लक्ष्मी आल्या घरात. घरात एका मागोमाग मुली जन्माला आल्या. मुलीचा फार जीव असतो आपल्या कुटुंबावर. ती जेव्हा घरातून जाते ना तेव्हा जाणवतं. अगं अगं वेडाबाई, मी रडत नाहीये, मी खूप आनंदी आहे. खरंच. आता तुझ्यासारख्या 2 चिमुकल्या या घरात आल्या आहेत. मुली झालंच आहे तर त्या प्रगती करणारच ना. ऍक्च्युली मुली असतातच सिन्सिअर. आता हेच बघा ना, प्रत्येक क्षेत्रात मुली टॉप करतायत आणि आपल्या देशमुखांच्या मुली 100% टॉप करणार. वा, अगदी बरोबर बोला डॉक्टर. हे खरंच असं झालं पाहिजे. माझी त्या दुमण्याकडून प्रगतीची काही अपेक्षाच नाहीये. पक्का वर गेलाय तो. नाना, मी अभ्यास करतो. अरे दुमण्या, तू आहेच हुशार. अरे तुझ्याकडून तर शिकणार नाही या 3 जणी. तुझ्या 2 पुतण्या आणि 1 बहीण. खरंच दोन्ही मुलींना नजर नको लागायला कुणाची. मी तर एकीलाही जवळ नाही घेतलं अजून. सगळ्यात आधी माझा नंबर. द्या माझ्या. ताई काय तुझं? थांबा तुम्ही, द्या माझ्या. सांभाळून घे ग. सांभाळ. ही तैका की हिचं ऐकायचं नाही. पक्क बाळावर गेले. आता माझ्याकडे दे बाळ. आता माझा नंबर. ए नाही दुमण्या, तू अजिबात घ्यायचं नाही. तुला नाही उचलता येणार. हवं तर तू दुरून खेळा बाळांशी. कुठे बाई? जा आता दिसले आजीकडे जा. असं दुरून खेळव. आता खेळव. आला आनंदी, गेला आनंदी. काय करतो काका? बघितलंय, इतकी माणसं आहेत आपल्या मुलीला सांभाळायला. सगळे आपल्या बाळावर आपल्या इतकंच प्रेम करतात. हो आदित, गोकुळ निवास मध्ये कधीच कोणी एकटं नसतं. उगाच मी एवढी काळजी करत होतो. कॉंग्रॅच्युलेशन सिद्ध्या. कॉंग्रॅच्युलेशन सिद्ध्या. थँक्यू वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धू. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. थँक्यू. थँक्यू. RTS कॉंग्रॅच्युलेशन सिद्धा. सिद्धू, होता त्या 5च मिनिटं पाहुणे येणार आता आणखी कोण पाहुणे येणार आहेत? आहेत. आदिती चल ये पाटावर बस. रत्नाक्का, कोण पाहुणे येणार आहेत? नाही माहिती ग. सिद्धू ते आले.
का आलाय तुम्ही इथे? अदिती, अदिती ऐक ना. सेठ, हे लोक आपला सोहळा खराब करण्यासाठी आले, खात्री आहे माझी. कोणी बोलावलं तुम्हाला इथे? का आलाय तुम्ही? अदिती बेटा ऐक ना. कशी आहेस तू? आहे तुझी बेबी. I want to see her. मॉम, डॅड, प्लीज आता माझ्या मुलीचं कारण पुढे करून माझ्या संसारात ढवळाढवळ करू नका. सुनबाई, अगं ऐकून तर घे. आज त्यांच्याही नातीचं बारसं आहे. मोठ्या बाई, नाही, हे लोक इथून जाईपर्यंत आजचा सोहळा पुढे सरकणार नाही. त्यांनी जे काय केलं त्यांनी कधीच विसरणार नाही. ही तुमची या घरातली शेवटची रात्र. जर तुम्ही उद्या निघाला नाही तर तुम्हाला एकेकाला हाताला धरून जबरदस्ती बाहेर काढेल. त्यात काहीतरी नक्की सापडेल. डॅड का या घाटेंच्या कॉन्टॅक्ट मध्ये? घाटेंना ओळखतोस का तू? घाटे? नाही नाही नाही, मी नाही ओळखत. माफ करा, मला नाही करायचं हे काम, पण या माणसाच्या सांगण्यावरून केलंय मी सगळं. तुम्ही प्लीज निघा इथून. आज माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस, आणि तो मला माझ्या माणसांबरोबर, ज्यांना नाती कळतात, अशा माझ्या कुटुंबाबरोबर साजरा करायचा. मी शेवटचं सांगते तुम्हाला, जा इथून. थांबा बाई. सुनबाई, अगं शांत हो. आम्ही त्यांना बोलवलं होतं. का बरं आजी? सुनबाई, आज अगं त्यांच्या नातीचं बारसं आहे. त्यांनी इथं असायला हवं ना. त्यांचा मान आहे, त्यांना त्यांचा हक्क द्यायला हवा ना. पण बयो आजी, आता यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यांनीच तोडलाय तो. सुनबाई, माणसाकडून चुका होतात, पण समोरचा चुकला म्हणून आपण आपला स्वभाव सोडायचा नसतो. आणि नाती जोडणं हा तर देशमुखांचा मूळ स्वभाव आहे. तो कसा जाईल? अगं नाच झालीये त्यांना पण. हे बघ, मी तुला मुलगी मानलं ना, मग तुला बाळ झाल्यावर मला किती आनंद झाला. हो ना? मग विचार कर, या दोघांना किती आनंद झाला असेल. अदिती, घाबरू नकोस. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही लगेच मुंबईला जाऊ. तुझी इच्छा नसेल ना तर आम्ही नंतर परत कधीच इथे येणार नाही. हो बेटा, आम्हाला ना फक्त नातीचा चेहरा बघू दे. नातीला भेटणं तर दूरच, आज तुम्हाला इथे येता आलं ते या माणसांना. या देवासारख्या माणसांना तुम्ही फसवलं हे कधीच विसरू नका. बेटा, आम्ही इथे कुणालाच त्रास द्यायला आलेलो नाहीये. मी त्या बाळाचा चेहरा बघतो आणि नाही भाव तर आम्ही इथे बाजूला थांबतो ना. इथे तुम्ही सुरू करा, आम्ही थांबतो इथे. नाही ह, अहो मान आहे तुमचा. नाही, चला सुनबाई, चल पाटावर बस.
जरा मीरा द्या बाला तुमच्या, द्या 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 द्या. हो हो हो. या कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी मधुसूदन घ्या. चला आता बारश करायचंय, बारश करायचंय आमचं. चला सीता घ्या. कुणी राधा घ्या, कुणी द्रौपदी घ्या, आणि कुणी रुक्मिणी घ्या. ही अनुसूया घ्या. आमची जानकी घ्या. चला चला आता खरं नाव ठेवा आमचं. करायचं ना बारश. चला. चला आत्याबाई, ओरिजिनल देशमुख या, तुमचा मान आहे आज. आता सांगा नाव काय ठेवलं बाळाचं? तीर्था, सिद्धार्थ आणि अदिती यांचं नावाचं अक्षर घेऊन आम्ही हे नाव ठरवलंय. काय व्याही, आवडलं ना तुम्हाला नाव? चला तर मग आता देशमुखांच्या नव्या सदस्याचं नामकरण तर झालंय, म्हणून एक फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे. ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. आली का शरू? थोडासा डोसा, सुखाचा उसासाही हवा. वीणबाई, व्याही, अहो तुम्ही पण या ना फोटो. नाही नको बाबा, आम्ही थांबतो इथेच. तुम्ही घ्या ना तुमचा फोटो, तुम्ही घ्या. हा हवं तर मी तुमचा फोटो काढतो. हा मी काढतो. स्माइल प्लीज.